कुठल्याही कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर बनायचं आहे का? मग त्याच्यासाठी फक्त कुठल्याही फील्डमध्ये मास्टर्स करणं हेच पुरेसं नाही. इंडियामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की तुम्ही मास्टर्स केलेलं हवं विथ 55% ऑफ मार्क्स. त्याच्यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे आहे इलिजिबिलिटी एक्झाम. होय, ह्या एक्झाम तुम्हाला रिसर्च फील्ड आणि एज्युकेशन फील्डमध्ये एंट्री देतात. इवन ह्या एक्झाम्स जर क्वालिफाय झालेल्या नसेल तर बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आणि बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर बनता येत नाही. मग ह्या एक्झाम्स कुठल्या आहेत? सेट, UGC नेट, CSIR नेट आणि काही कॉलेजेसमध्ये गेट देखील अनिवार्य आहे. मग ह्या एक्झाम्सपैकी काही एक्झाम्स ह्या असतात स्टेट लेवलच्या आणि काही एक्झाम्स ह्या असतात नॅशनल लेवलच्या. मग तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन सुरू झालं असेल की नावं तर सारखी वाटतात, UGC नेट आणि CSIR नेट. चला तर मग हे कन्फ्युजन आपण दूर करण्यासाठी पुढचा व्हिडिओ बनवतो आहे, तोही नक्की बघा.